शेगाव हे नाव ऐकताच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात. एक म्हणजे श्री गजानन महाराजांचं मंदिर आणि दुसरे म्हणजे शेगावचे आनंद सागर. शेगावचे आनंद सागर जवळपास 4 ते 5 वर्षापासून बंद आहे. 2018ला हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. पण हा प्रकल्प बंद करण्यात का आला, तसेच हा प्रकल्प परत सुरू होणार की नाही, आणि जर सुरू होणार असेल तर कधीपर्यंत सुरू होईल, अशी बरीच प्रश्ने तुमच्या मनात येत असतील. तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही दिवसापूर्वी आम्ही श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेलो होतो. शेगावला आल्यानंतर आम्ही एका दिवसासाठी आनंद विहार येथे मुक्काम केला होता. मित्रांनो, जर तुम्ही आनंद विहार येथे आले असाल तर आनंद विहारचा परिसर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद विहार येथे नाश्ता केला. त्यानंतर आम्ही फ्री बसने गजानन महाराजांच्या मुख्य मंदिराकडे गेलो. मंदिर परिसरात आल्यानंतर कळालं की येथे पण 4 ते 5 भक्तनिवास आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर आनंद विहार व विसावा भक्तनिवास या ठिकाणी रूम मिळाली नसेल तर तुम्ही मंदिर परिसरात नक्कीच चौकशी करा. तर मित्रांनो, आपल्या टॉपिकवर वापस येऊया. गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात जे चौकशी कक्ष आहेत तेथे मी आनंद सागर बद्दल चौकशी केली. त्यांनी सांगितले की आनंद सागर पूर्णपणे ओपन झालेले नाहीये. आनंद सागर मध्ये जो मंदिर परिसर आहे तो एरिया सध्या ओपन आहे. जसे या ठिकाणी पहिले गार्डन होते, लहान मुलांसाठी ज्या राईड्स होत्या आणि तो हलणारा ब्रिज तर तुम्हाला आठवतच असेल, तर तो एरिया सध्या पूर्ण बंद आहे. तर मित्रांनो, तुम्ही असे ऐकलेच असेल की आनंद सागर सुरू झाले आहे, पण या ठिकाणी दर्शनासाठी 2 मंदिर ओपन आहेत. एक गणेश मंदिर व दुसरे शिव मंदिर. हे 2च मंदिर सध्या सुरू आहेत. बाकी जो एरिया आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. येथे आल्यानंतर मी त्यांना विचारले की हे कन्स्ट्रक्शन कधीपर्यंत पूर्ण होईल व आनंद सागर पहिल्यासारखे कधीपर्यंत सुरू होईल. तर त्यांनी सांगितले की आनंद सागर पूर्णपणे सुरू होण्यास टाइम लागेल. तसेच त्यांनी कोणतीही स्पेसिफिक डेट सांगितली नाही की या तारखेला आनंद सागर सुरू होईल. तर मित्रांनो, शेगावला आलात तर आनंद सागर येथील गणेश मंदिर व शिव मंदिराला नक्कीच भेट द्या. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.